या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। व्ही.एस. मलकलपत्ते रेड्डी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बार्शी यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या जामीन अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणात सविस्तर हकीकत अशी, बीड येथील मौजे लुखामसला या गावचे माजी सरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे हे ठेकेदारीचा व्यवसाय करत मौजे पारगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील तुळजाभवानी कला केंद्र येथील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्याकडे जात असल्याने ओळख होऊन सदर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। त्यामुळे नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना अट घातली होती की मी तुमची आजपासून मालकीण म्हणून काम करते, परंतु तुम्ही माझे घर खर्च आणि माझा घर संसार पाहायचा। नर्तिका पूजा गायकवाड हिने स्वतःसाठी आणि तिच्या नातेवाईकांसाठी महागडे मोबाईल, बुलेट गाडी, घराचे बांधकाम, वैराग येथे प्लॉट, नातेवाईकांच्या नावावर शेतजमीन, सोदे नाणे आदी गोष्टी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गोविंद बर्गे याच्याकडून प्राप्त करून घेतल्या। गोविंद बर्गे यांनी गेवराईत मोठ्या हौशीने मोठा बंगला बांधला आणि ती बातमी नर्तिका पूजा गायकवाड हिला समजल्यानंतर तिने तो आलिशान बंगला बघण्याचा हट्ट धरला। तिला तो बंगला आवडल्याने हा बंगला तिच्या नावावर करण्याचा तगादा तिने गोविंद बर्गे यांच्याकडे सुरू केला। बंगल्याची माहिती गोविंद बर्गे यांच्या संपूर्ण कुटुंबास असल्याने हा बंगला पूजा गायकवाड हिच्या नावावर करण्यास नकार देऊन दुसरा बंगला घेऊन देण्याचे आश्वासन दिले, परंतु बंगला तिच्या नावावर करण्याचा तगादा लावून तिने गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। घटनेच्या 15 दिवसांपूर्वी गोविंद बर्गे यांचा मोबाईल ब्लॉक करून बंगला नावावर करण्याचा 5 एकर शेती घेऊन देण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला आणि तसे न केल्यास गोविंद बर्गे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8च्या सुमारास गोविंद बर्गे यांनी पिस्टलने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली। त्यानंतर गोविंद बर्गे यांचा मेहुणा लक्ष्मण चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाणे येथे नर्तिका पूजा गायकवाड च्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108, 351(2) प्रमाणे गुन्हा नोंदवून 10 सप्टेंबर 2025 रोजी पोलिसांनी तिला अटक केली। या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट R.D. तारके यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।